टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। खरं तर आपण पाहतोय की 3 दिवसापासून मुसळधार पाऊस हा मुंबईमध्ये बरसत आहे। त्याचा जो परिणाम आहे तो रेल्वेवरती देखील पडलेला आहे। आपल्यासोबत रेल्वेची स्थिती कशी काय जाणून घेण्यासाठी रेल्वेचे पीआरओ स्वप्नील निलाजी आहे। निलाजी, खरं तर तुमचं टीव्ही 9 मध्ये स्वागत आहे। आपण खरं तर पाहतोय की पावसाचा जो फटका आहे तो सध्या रेल्वेवरती देखील बसलेला आहे। सध्याची रेल्वेची स्थिती काय? सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं बांद्रावरची जी गाडी आहे ती हार्बर लाईनवरनं जाणारी ती गाडी बांद्रा आणि गोरेगावला जाणाऱ्या ह्या गाड्या आपण चालू केलेल्या आहेत। यासोबत ठाण्यापासून कसारा आणि कर्जतला जाणाऱ्या गाड्या, ठाण्यापासून वाशीला येणाऱ्या ट्रान्स हार्बरवरनं येणाऱ्या गाड्या आणि मानखुर्दपासून पनवेलपर्यंत जाणाऱ्या ज्या हार्बर लाईनवरच्या गाड्या आहेत आणि बेलापूरवरनं उरणला जाणाऱ्या ज्या सी लाईनवरच्या गाड्या आहेत या सर्व गाड्या आपण चालवतो आहोत। पण जे मिठी नदीच्या पाण्याची जी लेवल वाढलेली आहे त्या लेवलमध्ये अद्यापपर्यंत अपेक्षित तेवढी कमी आलेली नाही। त्यामुळे त्याचं पाणी जे आहे ते अजून देखील साधारणपणे 3.6 मीटर म्हणजे धोक्याच्या पातळीपेक्षा जवळजवळ 900 मिलीमीटर जास्त असं आहे। मिठी नदीची जी धोक्याची पातळी आहे ती 2700 मिलीमीटर म्हणजे 2.7 मीटर एवढी आहे। यावरती सध्या 3.6 मीटर इतकं चालू आहे। तिथून पाणी उपसाचं काम हे साधारणपणे 12 पंपच्या मदतीनं आपण करतो आहोत। याच्यामध्ये मध्य रेल्वेचे पंप आणि सोबतच BMCच्या माध्यमातून जे पंप तिथे अप्लाय केलेले आहेत या सगळ्यातनं पाणी कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे। जी लो टाईड होती ती साधारण 3:30 वाजताच्या दरम्यान 1.2 मीटरची होती। त्यामध्ये देखील अपेक्षित असं पाण्याचा जो रिझर्व आहे किंवा पाण्याची जी लेवल कमी व्हायचं आहे ते अद्यापपर्यंत झालेलं नाही। पण आपला प्रयत्न सातत्यानं चालू आहे आणि लवकरात लवकर आपली असा प्रयत्न आहे की ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या आपण रिस्टोर करू। याचसोबत लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांच्या देखील वेळापत्रकावरती परिणाम झालेला आहे। साधारणपणे 14 ते 15 ज्या गाड्या आहेत या आपण बंद केलेल्या आहेत आणि या कॅन्सलेशन केलेलं आहे आणि लवकरात लवकर आपण हे बाकीचं रिस्टोरेशन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। खरं तर आम्ही पाहतो की वडा या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, तर रेल्वे ती पुढे सुरू आहे की नाही? आता जे सध्या आपण काम करतोय यामध्ये आपण साधारणपणे 12 पंप इथे लावलेले आहेत, ज्यातनं की वडाळा स्थानक असू द्यात, वडाळापेक्षा कुर्ला स्थानक आणि कुर्ल्याच्या आसपासचं सायन स्थानक असू द्यात आणि सायनच्या सोबतचं जे गोवंडी आणि चुनाभट्टी हे स्थानक आहेत या सर्व स्थानकांवरती आपण तिथलं पाणी कमी करण्याचा प्रयत्न आपला सातत्यानं चालू आहे। यामध्ये सकाळी जी हाय टाईड होती त्या हाय टाईडच्या दरम्यान जी आपल्याला ज्याच्यामध्ये फ्लड गेट्स बंद करण्यात आले होते त्यामुळे पाण्याचा जो निचरा होता त्या अपेक्षित वेगाने झालेला नाही आहे आणि अद्याप देखील मिठी नदीची जी धोक्याची जी पातळी आहे ती साधारणपणे 3.6 मीटरपर्यंत ती आहे। आपण 2.7 पेक्षा जास्त पातळीला ही धोक्याची पातळी मानतो। त्याच्यामुळे अद्यापपर्यंतचा तिथला मिठी नदीचं पाणी जे आहे ते कमी झालेलं नसल्यामुळे तिथं ट्रॅकवरती साधारणपणे 12 ते 13 इंच, ट्रॅक म्हणजे रेल्वे रूळ जो दिसतो त्या रेल्वे रुळाच्या वरती 12 ते 13 इंच इतकं पाणी आहे। आपण जनरली ज्या लोकल ट्रेन्स असतात त्या 6 इंच जोपर्यंत ट्रॅकच्या वरती पाणी असतं तोपर्यंत आपण चालवतो किंवा ज्या मेल एक्सप्रेस असतात त्या साधारणपणे 4 इंच पाणी जिथपर्यंत असेल तिथपर्यंत चालवतो। त्याच्यापेक्षा देखील जास्त पाणी असल्यामुळं अद्यापपर्यंत आपण तिथल्या लोकल सर्व्हिसेस चालू करू शकलेलो नाही आहेत। सध्याची परिस्थिती काय, नेमका कोणकोणत्या ट्रॅकवर ट्रेन चालले आहे, कोणकोणत्या म्हणजे रूट्स आहे, लोकांसाठी आपण काय सांगाल? कारण की बऱ्याच गर्दी आपण पाहतोय सेंट्रल रेल्वेच्या स्टेशनवर। आता आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून बांद्रा आणि गोरेगावपर्यंतच्या ज्या हार्बर लाईनच्या लोकल आहेत त्या सध्या चालवल्या जात आहेत। याशिवाय आपल्याकडनं ठाण्यापासून कसारा आणि कर्जत याच्या लोकल देखील चालू आहेत। सोबतच ठाण्यावरनं वाशीपर्यंतच्या ट्रान्स हार्बर लाईनच्या लोकल चालू आहेत। मानखुर्दपासून पनवेलपर्यंतच्या हार्बर लाईनच्या लोकल चालू आहेत आणि बेलापूरपासून उरणपर्यंतच्या जी 4th लाईन आहे किंवा सी लाईन आहे तिच्या देखील लोकल आपण चालवतो आहोत। खरं तर वड्यामध्ये भरपूर पाणी भरलेलं आहे, त्यानंतर देखील प्रवासी ते ट्रेनमध्ये अडकून आहेत। सध्या रेल्वे पोलीस देखील त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना रेस्क्यू करण्याचं काम देखील सुरू आहे, त्याबाबत काय सांगा? आपल्याकडच्या ज्या काही मेल एक्सप्रेस ट्रेन थांबल्या होत्या या ट्रेन ज्या आहेत या प्रामुख्याने स्थानकांवरती थांबवण्यात आल्या होत्या, जसं घाटकोपर स्थानक आहे किंवा बाकीचे स्थानक आहेत आणि या ट्रेन त्याच स्थानकावरती त्यांच्या ज्या सेवा आहेत त्या संपूर्ण करण्यात आलेल्या आहेत। त्या पुढच्या सेवा त्यांच्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्या प्रवाशांना ॲक्च्युली स्थानकांवरती उतरल्यानंतर आपल्या घरापर्यंत जाण्यासाठी जी मदत हवी होती ती मदत प्रोव्हाइड करण्याचं काम हे रेल्वेच्या मार्फत आपण करतो आहोत। अनेक जे प्रवासी आहेत त्या ट्रॅकवर
चालत पुढे आपला प्रवास करत आहेत त्यांना काय सूचना द्याल? त्यांना दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, कारण ट्रॅकवरनं चालणं हे दोन्ही दृष्टिकोनातनं सेफ नाही आहे. कारण ट्रॅकवरती पाण्याची जी पातळी आहे, जसं मी आपल्याला सांगितलं, साधारणपणे 1.5 ते 2 फूट पाणी हे रेल लेवलच्या वरती आहे. म्हणजे ट्रॅकच्या वरती जो रूळ दिसतो त्या रुळावरती देखील पाणी साधारण 1 ते 1.5 फूट इतकं उंच आहे. त्यामुळे कृपया करून अशा कुठल्याही प्रकारचा शॉर्टकटचा आपण अवलंब करू नये अशी विनंती आपण आपल्या माध्यमातून सर्व प्रवाशांना करतो आहोत. धन्यवाद. खरं तर हे होते आपल्यासोबत रेल्वे PRO स्वप्नील निलाजी यांचं असं देखील म्हणणं आहे की ट्रॅकवरनं चालू नये. आमची जी हेल्पलाईन नंबर आहे त्यावरती देखील तुम्ही संपर्क साधू शकता अशी जी प्रतिक्रिया ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन चरणसह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.